नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. प्रवाह न्यूज नेटवर्क या डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्याप्रमाणे उन्हाचा पारा वाढतोय, ज्याप्रमाणे तापमान जे वाढतंय, त्याचप्रमाणे हिंगोली लोकसभा मतदारसंघात राजकारण देखील तापल्याचं पाहायला मिळतं. महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला, त्यानंतर महायुतीचा देखील उमेदवार ठरला, त्यानंतर ओबीसी मोर्चाचा देखील उमेदवार ठरला, त्यानंतर अनेक अपक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळते. महायुतीमध्ये देखील 2 गट पडल्याचं पाहायला मिळते. त्याच पद्धतीची चर्चा होत असताना ज्या माणसाने पक्षासाठी जीवाचं रान केलं, ज्या माणसाने हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात जात भाजपाचा प्रचार केला आणि त्याच पक्षाने त्या नेत्यांना काय दिलं हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत भाजपचे नेते रामदास पाटील समठाणकर, ज्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. सर, प्रवाह न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आज अपक्ष अर्ज आपण दाखल केलाय. काय माहिती आहे, काय सांगाल, कसा विचार आला? 2-3 दिवसाच्या नंतर आज तुम्ही अर्ज भरला. महायुतीचा उमेदवार ठरला असताना देखील आपण हा अर्ज भरला. काय सांगाल, काय माहिती? पक्षाच्या मागच्या प्रशासकीय सेवेतून बाहेर पडल्यानंतर 3 वर्ष झालं अहोरात्र आम्ही या प्रवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर आम्ही बूथ बांधणीचं काम केलं. पक्षामध्ये आम्ही मागत असताना सर्वजणच इच्छुक होते आणि अतिशय संघटन सक्षमपणाने या ठिकाणचे सर्व कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत बांधणी केली. रेसमध्ये महायुतीमध्ये जागा घटक पक्षाला गेली. एक उमेदवार डिक्लेअर झाला. अत्यंतिक रोष त्यांच्या या ठिकाणी कार्यकर्त्यातून उदयास आला. परत घटक पक्षाने तो उमेदवार परत बदलला. परंतु तुम्ही बघा, हे निवडणुकीचं हे उत्सवाचं पर्व या लोकसभा क्षेत्रामध्ये स्मशान शांतता आहे. आपण कुणाला दोष देत नाहीये, पण जनतेला मतदान करावं असं, जनता बाहेर यावं असं अशा परिस्थितीचे वातावरण नाहीये. मागच्या 4 दिवसापासून आम्ही या सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये प्रवास करून अंदाज घेतले, सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. पक्ष नेतृत्वाने मागेही आम्ही 2019ला मोठ्या बहुमतानं, म्हणजे साधारणतः 2.25 लाख बहुमतानं या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिलं होतं. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या नशिबाला अवेलना आली, उपेक्षा आल्या. आम्हाला ते स्वार्थ पण नाहीये त्याच्यामध्ये, परंतु एक खासदारांनी काय करावं हे अत्यंत महत्वाचं होतं. त्यांच्या आता असेसमेंटवरती किंवा त्यांनी काय केलं याच्यावरती मी जात नाहीये. आणि आता पुढं जे उमेदवार दिलेले आहेत, ते आताचे जे प्रभावी 3-4 उमेदवार जे आहेत सर्व पक्षातले, ते एकाच भागातले आणि एकाच पक्षाची आहेत. ते आता ते काय त्यांच्या अंतर्गत ठरवून काय उमेदवारी घेतली आहे त्यांनी एकमेकाला, अशी शंका येते. भारतीय जनता पार्टीचं 34 ते 35% या ठिकाणी मतदान असताना आज 1.5-2% मतदान असणाऱ्या उमेदवाराला आम्हाला काम करणं अभिप्रेत आहे. तेही आम्ही करण्याचा विषय नाहीये, पण जनता त्यांना स्वीकारल किंवा आमचं कार्यकर्ते स्वीकारतील याची कुठेतरी शंका वाटते. 3 ते 4 वर्षापासून आपण या पक्षामध्ये काम करतात. एक भूमिपुत्र म्हणून आपण काम करतात. बूथ प्रमुख असेल, सर्कल प्रमुख असेल, वॉरियर्स असेल, या माध्यमातून तुम्ही मिटिंग्स घेतल्या, त्यांच्या भावना आजपर्यंत जाणून घेतल्या, पक्षाचं काम केलं. पुलावर असेल, झाडावर असेल, कमळाचं चिन्ह काढण्याचं तुम्ही आजपर्यंत काम केलं. कसा प्रवास होता या 3 वर्षाचा? पक्ष आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप प्रेम केलं. आताही मी आमच्या पक्षाला आम्ही दोष देत नाहीये. पक्षाची काहीतरी अडचण आली असेल, परंतु या ठिकाणचे लाखावरले कार्यकर्ते यांना मी आज वाऱ्यावर सोडू शकत नाहीये. आम्ही पाहतोय की काही उमेदवारांची डिक्लेअर झाल्यापासून आम्ही परिस्थिती पाहतोय जी गंभीर आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी वाढली पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. दिवस रात्र कार्यकर्त्यांना, कुठल्याही कार्यकर्त्याला वाटतं की आपला पक्ष लढला पाहिजे, आपला नेता या ठिकाणी आला पाहिजे. काही ज्या मतदारसंघामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, ते आम्हाला अतिशय त्या ठिकाणी सर्वांची अडचणी जातात, पण त्या ठिकाणी काही नाही आहे. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी जात होत्या. आणि आम्ही ज्यावेळेस उद्धव ठाकरे आमच्याशी दूर गेले होते, त्यावेळी या ठिकाणची पोकळी होती
6 महिन्यानंतर मागचे खासदार नंतर ते शिंदे गटात आले आणि युतीत आले. आम्ही ते ज्यावेळेस महाविकास आघाडी होती ज्यावेळेस तो व्हॅक्यूम होते त्यावेळी आम्ही ठरवलेलं आहे की हिंगोली लोकसभा ही आम्ही लढणार होतो. त्या अनुषंगाने मग ते आम्ही भिंतीवरती कमळ रंगवणे असेल, पॉम्पलेट वाटणं असेल, पत्रक असेल. आमच्याकडे शुगर बीपी असणारे वयोवृद्ध 60, 65, 70, 80 वर्षाचे अल्पकालीन विस्तारक रात्री गावात मुक्कामी प्रवास करून संघटन केले. म्हणजे महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, ओबीसी मोर्चा असेल, आघाड्या असतील वेगवेगळ्या. आम्ही प्रत्येक घटकाने स्वखर्चाने कुठलीही अपेक्षा न बाळगता आम्ही हे काम केलं. पक्षाला आम्ही द्वेष देत नाही, परंतु नक्कीच यामध्ये एक व्याक्यूम आहे, यामध्ये एक पोकळी आहे आणि ही हिंगोली लोकसभा क्षेत्र ती पोकळी शोधत होते. त्यामुळे ती पोकळी मला वाटते की माझ्या रूपाने या ठिकाणी भरून निघणार आहे. 24 तास या ठिकाणी माझं वास्तव्य आहे. मागच्या 8-9 वर्षापासून मी या भूमीचं देणं लागतो, या भूमीत रहिवासी आहे. पक्षाचा चेहरा म्हणून तुम्ही पोकळी भरून काढणार आहात की अपक्ष म्हणून? नाही, आता युतीला जागा गेलेली आहे, त्यामुळं माझं आपसुकच सिम्बॉलवरती तसं निवडणुकीच्या युतीमध्ये 2 सिम्बॉलवरती लढता येत नाही. मी अपक्ष म्हणून फॉर्म टाकलेला आहे. निवडणूक आयोगाकडून मला या 2-3 दिवसामध्ये जे काही सिम्बॉल अलॉटमेंट होईल ते सिम्बॉल घेऊन मी लोकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत मी जाणार आहे. आणि ही लोकांची लढाई आहे, ही माझी नाही आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपच्या नेत्यांशी काही चर्चा झाली? मी सर्वांना बोललो आहे की बाबा आशीर्वाद असू द्या, पण काही जणांच्या आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहील, पण काही नेत्यांना युती धर्मामध्ये राहावं लागेल, मला त्याची जाणीव आहे. पण सामान्य कार्यकर्ता हा माझ्याकडे आहे. नेते जरी त्यांच्या अडचणीनं ते मनानं राहतील काही माहिती नाही, पण त्यांच्या अडचणी राहिले तर सामान्य गाव खेड्यावरचा कुसावरला कार्यकर्ता हा रामदास द्या. पण काही जणांच्या आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहील, पण काही नेत्यांना युती धर्मामध्ये राहावं लागेल, मला त्याची जाणीव आहे. पण सामान्य कार्यकर्ता हा माझ्याकडे आहे. नेते जरी त्यांच्या अडचणीनं ते मनानं राहतील काही माहिती नाही, पण त्यांच्या अडचणी राहिले तर सामान्य गाव खेड्यावरचा कुसावरला कार्यकर्ता हा रामदास पाटलाच्या नाहीये, एका विचाराच्या मागे राहील. आणि हिंगोली लोकसभा क्षेत्राला एक इतिहास आहे, परिवर्तनशील असा हा मतदारसंघ आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या नेत्यांचा विचार आपल्यासोबत आहे की बड्या नेत्यांचा विचार आपल्यासोबत आहे? आता वेळेवर पाहू ते. आम्ही तर सर्वांना मी विनंती केलेली आहे, सर्वांच्या पाया पडून आलेला आहे. सर्वांना म्हणलं तुम्ही आशीर्वाद द्या. प्रत्येकाने सल्ला दिला आपणाला की युती धर्म आहे, आपणाला काम करावं लागेल. पण काही गोष्टी पक्षाच्या अडचणी किंवा चुकल्या असतील, पक्ष चुकीचा आम्ही अजिबात म्हणणार नाही, पण चुकल्या असतील ते काही गोष्टी वाटतं की आपण या ठिकाणी या पोकळीमध्ये की आपण ते हेरू शकतो. आणि हे राजनीती आहे, हे निवडणूक आहे. इथं तुम्हाला संधी हेरता आली पाहिजे आणि मतदान कन्वर्ट करता आलं पाहिजे. त्यामुळे 4 जूनला मला माहिती आहे माझा विजय 1.5 ते 2 लाखांनी या अस्तित्वात असलेल्या उमेदवारापैकी माझा विजय निश्चित आहे. महायुतीमध्ये असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्ही उमेदवार हे हदगाव तालुक्यातले आहेत आणि त्यामध्ये लढत असल्याचं आजपर्यंत चर्चा होती. मात्र आज आपला फॉर्म भरला आणि त्या पद्धतीची उलटसुलट चर्चा सुरू झाली. रामदास पाटलांनी फॉर्म भरावा अशा पद्धतीची देखील हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेतून चर्चा होत होती आणि त्या पद्धतीचा आनंद देखील आज घडीला व्यक्त केला जातो. ही निवडणूक कशा पद्धतीने जिंकल आणि या आडी अडचणीला सामोरे कशा पद्धतीने जाल, 2 उमेदवारांचा पराभव करत आपण विजय व्हाल कशी खात्री आहे? 18,50,000 मतदान आहे. प्रस्थापित नेते यांनी घेतलेलं मतदान अत्यंत नगण्य असेल. गरीब, होतकरू, महिला, युवा वर्गाचं साधारणतः 62% मतदान आहे. महिला वर्गांचं मतदान आहे. गोरगरीब, दिव्यांगाचं मतदान या ठिकाणी 1 ते 1.5 लाखापर्यंत आहे. हे जे दुर्बल समाजातले घटक आहेत यांच्याशी माझी नाळ जुळलेली आहे. यांना माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि यांना माहिती आहे की हा कोणाच्या भानगडी जाणारा नाही आहे. 24 तास आपल्यासाठी उपलब्ध आहे. कार्यकर्त्यांना जपणारा कार्यकर्ता आहे. मी नेता नाही, मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझी निवडणुकी आता मी जनतेच्या दरबारात ठरवलेली आहे. जनता जनार्दन मला निवडून देईल याचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि राजनीतीमध्ये काही गोष्टी शास्त्रशुद्धपणाने लढल्याच पाहिजेत. त्या लढण्यासाठी माझ्या पाठीमागे काही दृश्य आणि काही अदृश्य मोठे हात माझ्या समोर आहेत. ते मला वेळोवेळी मदत करतील, सूचना देतील आणि माझ्यासमोर जेमतेम मला काही ऐनवेळी तयारी करायची गरज नाही. मागच्या 3 वर्षापासून मी प्रत्येक गोष्ट बांधलेली आहे. त्यामुळे आता जे धावपळ करत आलेले उमेदवार आहेत
किंवा काही जण निवडणुकीच्या अनुषंगाने उदयास आलेले उमेदवार आहेत त्यांना अडचण आहे, मला अडचण नाही आहे. मी इथं बसून म्हणजे अगदी होसपेठ, शिवणी, अप्पारावपेठ, पलाईगुडा पासून भोंडोळ, भोसा, लेवापासून तर इकडं बनबर्ड्यापर्यंत मी कुठल्याही गावचे नाव आणि त्या गावातल्या कार्यकर्त्याचे नाव मी सांगू शकतो. त्यामुळे मला निवडणूक जड जाणार नाही. भाजपचा चेहराच त्याचबरोबर ओबीसी चेहरा देखील म्हणून देखील आपल्याकडे पाहिलं जातं. दुसरे 2 ओबीसी चेहरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे टाकलेत. कसं बघता तुम्ही? मुळात ही मी पहिलेच सांगितलं की या ठिकाणचे काही मागच्या 3-4 दिवसाचा ट्रेंड पाहतोय मी की जातीवरती पातीवरती निवडणूक घेऊन जात आहे. हे मुळात चूक आहे. ही राष्ट्रीय निवडणूक आहे. ही आंतरराष्ट्रीय संबंधावरती, राष्ट्रीय विकासावरती, प्रकल्पावरती याच्यावरती निवडणूक जायला पाहिजे. ओबीसी, मराठा किंवा मग अजून कुठला संवर्गातून आहे हे महत्वाचं, हे अतिशय गौण आहे. मी सांगतोय की मी मान्य आहे माझा जन्म ओबीसी संवर्गातून झालेला असला तरी मला मतदान हे मराठा समाजातलं या दोघांपेक्षाही बूथवर मी यादी सांगतो तुम्हाला, मला 50% पेक्षा जास्त मतदान मिळतं. मी जपलंय, त्यांनीही मला जपलेलं आहे. आणि हिंगोली लोकसभा क्षेत्र हे असं कधी जातीपाती धर्मावरती मतदान होणारं क्षेत्र नाही. मागचा इतिहास काढून बघा. काही लोक हे बालिश प्रयत्न करत आहेत पण ते चुकीचं आहे. मी विकासावरती मत मागेल. माझे 4 घटक आहेत: गरीब, महिला, शेतकरी आणि युवा. या 4 घटकांच्या समस्या सारख्या आहेत. या 4 घटकांसाठी मी मत मागेल. 4 घटकांसाठी मी काम करेल. एकंदरीतच दुर्लभ घटकांसाठी मी काम करेल. जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, जे महायुतीतले उमेदवार आहेत, दोन्हीही हातगाव तालुक्यातले उमेदवार आहेत, त्या उमेदवारापेक्षाही 2 ते 3 लाख मताधिक्याने मी निवडून येईल आणि हा येणाऱ्या जो निवडणुकीचा जो ज्या पद्धतीने गुलाल आहे तो गुलाल माझ्या अंगावरच पडेल अशी भावनिक साथ देखील यावेळी रामदास पाटील यांनी व्यक्त केलेली. माझ्या सहकारी उद्यासह मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.